नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून रत्नागिरीत भाजप शिवसेनेत वादाची खिंडी. आमदार प्रमोद जठारांच्या भूमिकेने महायुतीत धुसफूस. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. रोहयो मंत्री भरत गोगावले. मनसेकडून रिक्षा चालकांना वाढदिवसाची अनोखी भेट. मोफत सीएनजी भरून सामाजिक बांधिलकीचा संदेश. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉलचं वाटप. जीर्णशाळेला माजी विद्यार्थ्यांची नवसंजीवनी. श्रमदानातून उभारल्या नव्या वर्गखोल्या. आणि मुर्डे येथील सावंत ब्रदर्स परमिट रूम आणि बिअर बार सुरूच राहणार. मतदानात बंदीला नकार. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. नवनिर्वाचित भाजप आमदार प्रमोद जठार यांनी जैतापूर प्रकल्प झालाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे महायुतीमधील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा वादाची खिंडी पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आणि भूतकाळात झालेला गोळीबार या पार्श्वभूमीवर जठार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. आमदार प्रमोद जठार यांनी जिल्ह्यातील बेरोजगारीचा मुद्दा पुढे करत या प्रकल्पाचे समर्थन केलं असलं तरी त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेला थेट आव्हान मिळाल्याची चर्चा आहे. रत्नागिरी जिल्हा हा पर्यटन आणि फलोत्पादनाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार देण्याची क्षमता ठेवतो. असं असतानाही जठार यांनी अणुऊर्जा प्रकल्पाचाच ठेका धरल्याचं राजकीय निरीक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. जठार यांची ही भूमिका म्हणजे आगामी काळात शिवसेनेला डिवचवण्याचा एक भाग असल्याचं बोललं जाते. दुसरीकडे लांजा राजापूरचे शिवसेनेचे आमदार किरण भैया सामंत यांनी नेहमी स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर केला आहे. नुकताच त्यांनी स्थानिक जनतेच्या विरोधाचा आदर करत बॉक्साईट प्रकल्पालाही कडाडून विरोध केला. सामंत यांच्याशी या संदर्भात थेट संपर्क होऊ शकला नसला तरी त्यांची भूमिका जनतेच्या बाजूने म्हणजे जैतापूर प्रकल्पाच्या विरोधातच असेल असं स्पष्ट झालं. शिवसेनेची ठाकरे गट असो वा शिंदे गट या प्रकल्पाबाबतची भूमिका सुरुवातीपासूनच विरोधाची राहिलेली आहे. प्रमोद जठार यांनी ही वादग्रस्त भूमिका मांडल्याने अद्याप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र शिवसैनिकांमध्ये यावरून तीव्र असंतोष पसरलाय. कोकणच्या निसर्गाला आणि जनतेला वेठीस धरून होणारा हा प्रकल्प शिवसेनेला कधीही पचनी पडणार नाही असं चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर नुकतीच सत्तेवर असलेली महायुती या अंतर्गत वादामुळे खिळखिळ होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्गराज रायगडावर तिथीनुसार दिनांक 27 जून 2026 रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून सोहळ्याचं नियोजन सुयोग्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावं असे निर्देश रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिले. महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विविध तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती महाडच्या सभापती प्रेरणा सावंत, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित चिवतारे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके, विविध विभागांचे अधिकारी तसेच कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री भरत गोगावले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा हा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचं प्रतीक आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी रायगडावर येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील कामं वेळेत पूर्ण करून सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावं. सोहळ्यादरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा सक्षम ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय पथकं, रुग्णवाहिका, स्ट्रेचर आणि आवश्यक औषध साठा उपलब्ध ठेवण्यावर भर दिला. सर्पदंशासारख्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने आवश्यक उपचार साहित्य आणि औषधे उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीत विविध समित्यांनी आतापर्यंत झालेल्या तयारीचा आढावा सादर केला. तसेच कोकणकडा मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात विविध सूचना मांडल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक विभाग चिपळूणच्या वतीने आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील सीएनजी पंपावर रिक्षा चालकांच्या रिक्षांमध्ये मोफत सीएनजी गॅस भरून देण्यात आला. दैनंदिन प्रवासी सेवेत कार्यरत असलेल्या रिक्षा चालकांना वाढत्या इंधन खर्चाचा सामना करावा लागत असताना मनसे वाहतूक विभागाने घेतलेल्या या उपक्रमामुळे अनेक रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरून दिला. समाजाभिमुख कार्यातून जनतेशी नाळ जोडणारा हा उपक्रम असल्याची भावना यावेळी रिक्षा चालकांनी व्यक्त केली. चिपळूणमध्ये राबवण्यात आलेल्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून मनसे वाहतूक विभागाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं जाते. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील पादत्राणे दुरुस्ती व्यावसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक व्यवसाय करता यावा या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या गटई स्टॉल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 10 पात्र लाभार्थ्यांना गटई स्टॉलचं वितरण करण्यात आलं. मुलांचं शासकीय वसतिगृह वर्सोली अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गटई स्टॉलचं वाटप करण्यात आलं. यावेळी शासनाच्या 100% अनुदान योजनेअंतर्गत स्टॉल उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात ₹5,000ची आर्थिक मदत जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गटई स्टॉल धारकांचं अभिनंदन केलं. तसेच व्यवसाय अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत उपलब्ध प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, तसेच व्यवसाय विस्तारासाठी विश्वकर्मा कर्ज योजना आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. शासनाच्या या उपक्रमामुळे रस्त्याच्या कडेला उन्हात वाऱ्यात आणि पावसात बसून सेवा देणाऱ्या चर्मकार समाजातील व्यावसायिकांना सुरक्षित व्यवसायासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून त्यांच्या आर्थिक उन्नतीलाही चालना मिळणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी सहाय्यक आयुक्त सुनील जाधव तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. दापोली तालुक्यातील डवली गावातील 55 वर्ष जुन्या जिल्हा परिषद मराठी शाळेचं लोकसहभाग, श्रमदान आणि माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून पुनरुज्जीवन करण्यात आलं असून नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी नव्याने उभारलेल्या सुरक्षित वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेणार आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या दुरावस्थेवर अनेकदा चर्चा होत असताना डवली गावाने कृतीतून आदर्श घालून दिलाय. डवली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा ही गावातील अनेक पिढ्यांना शिक्षणाची दिशा देणारी संस्था आहे. मात्र गेल्या काही वर्षात शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. छताची पडझड, भिंतींना पडलेले तडे आणि ढासळलेल्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत होती. अशा अवस्थेतही शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवत होते. शाळेची दयनीय अवस्था शिक्षकांनी एका व्हॉट्सअप समूहाद्वारे माजी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिली. ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्या ज्ञान मंदिराची झालेली अवस्था पाहून अनेक माजी विद्यार्थी भावूक झाले. त्यानंतर शाळेच्या पुनर्बांधणीसाठी त्यांनी एकत्र येत पुढाकार घेतला. पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत केली. त्याचबरोबर गावातील पालक, ग्रामस्थ आणि विविध स्तरातील नागरिकांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. अनेकांनी प्रत्यक्ष श्रमदान करत वर्गखोल्यांच्या बांधकामात हातभार लावला. गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शाळेच्या नव्या इमारतीचं काम वेगाने पूर्णत्वास गेलं. सध्या शाळेच्या नव्या इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झालं असून अंतिम रंगरंगोटीचं काम सुरू आहे. येत्या 15 जून पासून 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी नव्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेणार असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं. या यशस्वी उपक्रमात सरपंच हरिश्चंद्र महाडिक, उपसरपंच अनंत महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत महाडिक, अंगणवाडी सेविका आरवी महाडिक आणि शीतल गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष रुपेश महाडिक तसेच समिती सदस्यांचं मोलाचं योगदान लाभलं. शिक्षक विजय जाधव आणि मधुरा सोमण यांनी सातत्याने पाठपुरावा करून शाळेच्या पुनर्बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले. खेड तालुक्यातील मुर्डे ग्रामपंचायत हद्दीतील सावंत ब्रदर्स परमिट रूम आणि बिअर बार बंद करण्याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्णय जाहीर केला आहे. महिला मतदारांच्या गुप्त मतदान प्रक्रियेनंतर आवश्यक 50% पाठिंबा न मिळाल्याने संबंधित मद्य विक्री परवाना बंद करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मुर्डे येथील ग्रामस्थांनी मद्य विक्री बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन दिलं होतं. त्यानुसार शासनाच्या नियमानुसार महिला मतदारांचं गुप्त मतदान घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.
24 एप्रिल 2026 रोजी मुर्डे येथील मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडली. राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार यादीप्रमाणे मुर्डे ग्रामपंचायतीत एकूण 1523 मतदार असून त्यापैकी 760 महिला मतदार आहेत. मतदानावेळी मद्य विक्री सुरू ठेवावी यासाठी 22 मते पडली तर बंद करावी यासाठी 271 महिला मतदारांनी मतदान केलं. एकूण 298 मते नोंदवण्यात आली. शासन नियमानुसार मद्य विक्री बंद करण्यासाठी एकूण महिला मतदारांच्या किमान 50% मतदारांनी बंदीच्या बाजूने मतदान करणं आवश्यक असतं. मुर्डे येथे ही संख्या पूर्ण न झाल्याने सावंत ब्रदर्स हॉटेलची FL3 प्रकरणातील परमिट रूम आणि बिअर बारची अनुज्ञप्ती रद्द करता येणार नसल्याचा निष्कर्ष राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढलाय. या संदर्भातील आदेश राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीचे अधीक्षक कीर्ती रोंडे यांनी 29 मे 2026 रोजी जारी केला असून मुर्डे येथील सावंत ब्रदर्स परमिट रूम आणि बिअर बारची अनुज्ञप्ती पूर्ववत सुरू राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका आदिवासी महिलेने थंड पेयातून विषप्राशन करून आपल्या 4 मुलांसह जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित महिलेसह तिच्या 2 मुलांचा मृत्यू झाला असून अन्य 2 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नेमकं कारण काय याचा शोध पोलीस आणि संबंधित यंत्रणा घेते. या घटनेमुळे खरवली आदिवासी वाडी परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड दापोली मंडळगडचे लोकप्रिय युवा आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून एसटी आगाराला जिजाऊ मालिकेतील 5 नवीन बस उपलब्ध झाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता खेड एसटी स्थानक येथे होणार असून या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांच्या हस्ते होणार असून शिवसेना उपनेते संजयराव कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, खेड नगराध्यक्षा माधवीताई बुटाला आणि सभापती आफिया पालेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व युवती सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. खेड आगारात दाखल झालेल्या नवीन जिजाऊ बसेसमुळे प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. गुहागर तालुक्यातील असगोली समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला गडद सोनेरी रंगाची छटा आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले आहे. किनाऱ्यालगत काही भागांमध्ये समुद्राचं पाणी नेहमीपेक्षा वेगळ्या रंगाचं दिसत असून काही ठिकाणी पाणी काळवळल्यासारखंही आढळून आलं. त्यामुळे या बदलामागील नेमकं कारण काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात सागरी जीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांनी सांगितलं की पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळी वारे, समुद्रातील उंच लाटा आणि पावसाचं पाणी समुद्रात मिसळल्यामुळे समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर घुसळण होते. या प्रक्रियेमुळे समुद्रातील क्षार, सेंद्रिय घटक आणि इतर नैसर्गिक पदार्थ एकत्र येऊन फेस तयार होतो. त्यामुळे किनाऱ्यावर फेसाळ पाणी दिसणं ही नैसर्गिक घटना आहे. त्यांनी पुढे सांगितलं, या फेसाळ थराला स्थानिक भाषेत फेणी किंवा मान्सूनची चाहूल असंही म्हटलं जातं. समुद्रातील पाण्याच्या घुसळणीमुळे आणि नैसर्गिक घटकांच्या मिश्रणामुळे काही वेळा पाण्याला सोनेरी, तपकिरी किंवा गडद रंगाची छटा दिसू शकते. समुद्राला फेणी किंवा फेस येणे म्हणजे आता कसं होतं की पावसाळ्यामध्ये जेव्हा वादळी वारे सुटतात तर त्यावेळेला समुद्राचं पाणी घुसळलं जातं आणि त्यामुळे समुद्रातले जे क्षार असतात तर त्याचा एक फेस आपल्याला दिसतो तयार झालेला. आणि त्याच वेळेला म्हणजे वेगवान वादळी वारे आहेत, भरतीच्या लाटा आहेत, अशा वेळेला पाण्याची घुसळण होत राहते आणि त्याचा एक फेस आपल्याला दिसतो. त्याचबरोबर पाण्यामध्ये जे सेंद्रिय घटक असतात, शेवाळ वगैरे असतं, तर तेही कुजल्यामुळे आणि त्या सेंद्रिय पदार्थांची घुसळण झाल्यामुळे हा फेस आपल्याला आलेला तो दिसतो. त्याचे जे प्रथिनांचा एक फेसाळ थर झाल्यासारखा तिथे आपल्याला दिसतो. आणि ह्याला फिशरमन जे आहेत तर ते मान्सूनची चाहूल किंवा फेणी म्हणतात त्याला ते. आणि याचा आणखीन एक परिणाम असा होतो की जसे समुद्राचं पाणी किनाऱ्याकडे ढकललं जातं
तर त्याच्याबरोबर मासे सुद्धा अंडी घालायला किनाऱ्याकडे यायला लागतात. त्यामुळे चांगले मासे मिळतील असा एक मच्छीमारांचा अंदाज असतो. रत्नागिरी जिल्ह्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहन चालकांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने गेल्या वर्षभरात मोठी धडक कारवाई करत 5,814 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 3,33,00,000 रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असून नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसलाय. या कारवाईत सर्वाधिक लक्ष ओव्हरलोड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर केंद्रित करण्यात आलं. ट्रक, टिप्पर आणि ट्रेलरच्या माध्यमातून क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या 355 वाहनांवर कारवाई करून 1,13,00,000 रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे रस्त्यावरील बेकायदेशीर मालवाहतुकीला मोठा आळा बसल्याचं चित्र आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवरही आरटीओने कडक भूमिका घेतली. या मोहिमेत 425 प्रवासी बस आणि 72 खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 26,88,000 रुपयांचा दंड आणि 22,72,000 रुपयांचा कर वसूल करण्यात आला. तसंच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 77 रिक्षांवर कारवाई करून 3,09,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या स्कूल बसच्याही तपासण्या करण्यात आल्या. सुरक्षा नियमांचं पालन न करणाऱ्या 55 स्कूल बसवर कारवाई करत 3,81,000 रुपयांचा दंड आणि 12,000 रुपयांचा कर वसूल करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या या व्यापक मोहिमेमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी आरटीओच्या वायुवेग पथकाची कारवाई प्रभावी ठरत असल्याचं दिसून येते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.